मटारचा सीझन आहे. मस्त ताजे ताजे हिरवेगार मटार बाजारात दिसत आहेत. म्हणूनच आज आपण एकदम सोपे झटपट होणारे मटारचे पराठे करणार आहोत. पराठे छान भरगच्च होतात, मऊ लुसलुशीत होतात. सकाळी केलेले पराठे संध्याकाळपर्यंत असेच छान राहतात. तर या पराठ्याची कणिक आधी आपण भिजवून घेऊया. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नेहमी आपण पोळ्यांसाठी जे गव्हाचं पीठ घेतो तेच पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे. 1 चमचाभर ओवा थोडासा हातामध्ये क्रश करून घालते. ओवा घातल्यामुळे पराठा चवीलाही छान लागतो आणि पचनालाही चांगला. आता यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप घालते. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही थोडं तेलही घालू शकता, पण तेल किंवा तूप थोडंसं घातलं की वरचं पराठ्याचं कवर खूप छान मऊ लुसलुशीत होतं. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण नेहमी पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो ना, त्यापेक्षा थोडी सैलसर कणिक आपल्याला भिजवायची आहे. आता इथे मी पराठ्यासाठी खास वेगळी कणिक भिजवते आहे, पण जर तुम्हाला 1-2च पराठे करायचे असतील आणि सारण जर तुम्ही जास्त प्रमाणात करून ठेवलं तर आपल्या नेहमीच्या पोळ्यांसाठी भिजवलेल्या कणकेपासूनही तुम्ही हे पराठे करू शकता. तर साधारण पोळ्यांच्या कणकेपेक्षा थोडी सैलसर कणिक मी इथे भिजवून घेतलेली आहे. यावर मी झाकण ठेवते. 15 मिनिट आपल्या बाकीची तयारी होईपर्यंत कणिक छान मुरू देऊया. आता ही कणिक भिजवायला बरोबर 1 वाटी पाणी लागलेलं आहे. पराठ्याच्या सारणात घालण्यासाठी एक मसाला करून घेऊ. 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे. मिक्सरमधून याची पावडर करून घेते. तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलं आहे. एका छोट्या वाटीमध्ये मी काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यात मी आता 4 डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. जर तुम्ही लाईट कलरच्या हिरव्या मिरच्या घेत असाल तर थोड्या जास्त घ्या. 1 इंच आलं घेतलं आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. मिक्सरमधून मी हे फिरवून घेते. तर मिक्सरमधून आलं, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात 2 कप मटार मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 1 कप मटारची पेस्ट केली आहे, कारण एका वेळेला 2 कप मटार मावले नसते. असेच अजून 1 कप मटार मी मिक्सरमधून फिरवून घेते. तर 2 कप मटार मिक्सरमधून मी असे जाडसर फिरवून घेतलेले आहेत. आता पराठ्यासाठीचं सारण करून घेते. यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवला. पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये मी आता 2 चमचे बेसन भाजून घेते. बेसनाचा किंचित रंग बदलेपर्यंत आणि बेसन भाजला गेल्याचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. पराठ्याच्या सारणामध्ये असं थोडं बेसन घातल्यामुळे पराठे चवीलाही छान होतात आणि सारण छान मिळून येतं. म्हणजे खूप सुटसुटीत होत नाही आणि पराठे लाटायलाही सोपं जातं. तर गॅसची फ्लेम लो ठेवून बेसन छान भाजून घेऊया. तर बेसन भाजल्याचा छान सुगंध यायला लागलेला आहे. यामध्ये आता आपण केलेला धणे, जिरा आणि बडीशेपचा मसाला घालून घेते. तोही आपण 1 मिनिट बेसनासोबत भाजून घेऊया. आता यामध्ये आलं, मिरची आणि कोथिंबीरीची आपण जी पेस्ट केली आहे तीही घालते. ती आपण थोडी परतून घेऊया. सगळ्या मसाल्यांचा खूपच मस्त सुगंध घरामध्ये यायला लागलेला आहे. सगळे मसाले छान परतून झाले की यामध्ये बारीक केलेले मटार घालते. मटार आपण शिजवलेले नाही आहेत, त्यामुळे मटार आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. यामध्ये आधी आपण काही मसाले घालूया. तर यामध्ये चवीपुरता मीठ घालते. अर्धा चमचा आमचूर पावडर घालते. अशी थोडी आमचूर पावडर घातली की पराठ्यांना मस्त चटपटीत स्वाद येतो. पाव चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचाभर लाल मिरची पावडर घातली आहे. यामध्ये आधीच आपण हिरव्या मिरच्या वाटून घातलेल्या आहेत, त्यामुळे फक्त रंगासाठी 1 चमचाभर मिरची पावडर मी घातलेली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण 5-1 मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवून आपण मटार शिजू देऊया. साधारण 5-1 मिनिट याला छान वाफ देऊन घेतलेली आहे. मटारही अगदी व्यवस्थित शिजले असतील तर इथे आपलं पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे. हे सारण मी एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे पटकन गार होईल. सारण गार होतं आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर इथे सारणही गार झालं आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. कणिकही 15-20 मिनिट छान मुरली आहे. कणिक छान मुरली की आपल्याला खूप जास्त मळावी लागत नाही. तर अगदी थोडीशी कणिक मी मळून घेतलेली आहे. आता एका पराठ्यापुरता मी गोळा काढून घेते आणि आता पराठे करायला घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये हा पराठ्याचा गोळा थोडासा घोळवून घेऊया आणि पराठा लाटून घेते. पराठे करायला एकदम सोपे आहेत, कोणालाही सहज करता येतील. साधारण पुरी इतपत हा गोळा लाटून घेतलेला आहे. आता यामध्ये सारण भरूया. जास्त सारण भरलं की पराठा छान भरगच्च होतो आणि चवीलाही छान लागतो. त्यामुळे आपण कणिक जेवढी घेतली होती त्यापेक्षा थोडा जास्त गोळा मी सारणाचा घेतलेला आहे. सगळ्या बाजूनी पराठा व्यवस्थित बंद करून घेऊया. आधी सांगितल्याप्रमाणे जर पराठ्याचं सारण जास्त करून फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळच्या घाईच्या वेळेस मुलांना डब्यात देण्यासाठी वगैरे हे पराठे अगदी नेहमीच्या कणकेपासून पटकन करता येतात.
पराठा करण्याआधी बोटांनी असं थोडंसं दाबून घेऊयात, म्हणजे सारण कडेकडेपर्यंत व्यवस्थित जातं. थोडंसं पीठ लावून आता मी पराठा लाटून घेते. पराठा लाटायलाही अगदी सोपा आहे. सारण छान कोरडं झालेलं आहे, त्यामुळे पराठा अगदी सहज लाटला जातो आणि अजिबात मध्ये फुटत नाही. शिवाय पराठा लाटतानाही एकदा उलटवून दोन्ही बाजूने लाटून घ्यायचा, म्हणजे दोन्ही बाजूने पराठा सारखा लाटला जातो आणि मग पराठा फाटत नाही. गॅसवर तवाही गरम करायला ठेवला आहे, म्हणजे पराठा लाटेपर्यंत तवा व्यवस्थित तापेल. तर तवाही व्यवस्थित तापलेला आहे. यावर पराठा घालते. मी इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे. शक्यतो लोखंडाचा किंवा बिडाचा तवा घ्यायचा, कारण त्यातून थोड्याफार प्रमाणात लोह आपल्या पोटात जातं. तुम्हाला जर कुठलीही बिडाची किंवा लोखंडाची भांडी घ्यायची असतील तर इंडस व्हॅलीच्या साईटवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. अस्मिता12 हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 12% डिस्काउंटही मिळेल. पराठा दोन्ही बाजूनी छान भाजला गेला की यावर आता मी तूप घालते आणि दोन्ही बाजूनी पराठा छान खरपूस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम तूप घातल्यावर मात्र लो करायची आहे, पण तेल तूप घातल्यावरती गॅस मोठा असेल तर लगेच पराठा लाल होईल. तर गॅसची फ्लेम लो ठेवून मंद गॅसवर छान खरपूस पराठा आपण भाजून घेऊया. तर दोन्ही बाजूनी पराठा अगदी मस्त खरपूस भाजला गेलेला आहे. आता पराठा मी एका जाळीवर काढून घेते आणि लगेच हा पराठा भाजता भाजता दुसराही पराठा माझा तयार होता, तोही तव्यावर घालते. तर हे पराठे अगदी झटपट होतात, मस्त होतात, चवीला खूपच छान लागतात. मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे नक्की करू शकता. छान पोटभरीचे पराठे होतात. आजची पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीसह.